नमस्कार, आर्य आर्टिस्ट्री मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सामानाची नावे पाहिली। त्यात तुम्हाला काही नावे नवीन पण वाटली असेल आणि लक्षात ठेवायला पण अवघड जात असेल। पण तुम्ही जसं जसं त्याचा वापर करत जाल तसं तसं ते सोपं वाटायला पण लागतं। आणि रिंग आणि स्टँड कसं लावायचं हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं। हा आपला तिसरा व्हिडिओ असेल। मी आशा करते की सर्वांना इथपर्यंत समजलं असेल आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। मी चेन स्टिचच्या शॉर्ट पण भरपूर टाकल्या आहेत। चेन स्टिच शिकल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याचा भरपूर सराव करू शकता। त्यामुळे तुम्हाला एका जागी न सरकता तुमचा सराव होईल। त्यासाठी तुम्ही माझ्या पेजवर जाऊन माझे शॉर्ट्स पाहू शकता। त्यामध्ये तुम्हाला भरपूर म्हणजे त्रिकोण चौकोन अशा डिझाईन्स करून दाखवल्या आहेत। त्यामुळे काय होईल, चेन स्टिचची तुमची प्रॅक्टिसही होईल आणि चेन स्टिच मध्येच आपल्याला आरी वर्कचं सर्व काही काम करायचं आहे। त्यामुळे चेन स्टिचची प्रॅक्टिस होणं, त्याचा सराव भरपूर होणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे मी चेन स्टिचच्या अशा भरपूर शॉर्ट्स टाकलेल्या आहेत। ते तुम्ही तिथे जाऊन माझ्या पेजवर जाऊन बघू शकता। चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जरी थ्रेड, सिल्क थ्रेड, साधा दोरा, डोली धागा याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। आता जरी थ्रेड हे दोन प्रकारचे आहेत। एक गोल्डन जरी थ्रेड आणि फेंट जरी थ्रेड। याचं असं आहे की जे गोल्डन वाला जरी थ्रेड आहे हे छोट्या चेन स्टिच साठी वापरलं जातं आणि हे जे जरी थ्रेड आहे फेंट वाला हे मोठ्या चेन स्टिच साठी वापरलं जातं। जास्त उपयोग म्हणजे जरी थ्रेडचाच होतो ह्या जरी थ्रेडचा। आणि कारण की ही जरी अशी करताना तुटत नाही, त्यामुळे ह्याने आपल्याला छोटी चेन स्टिच टाकणं सोपं जातं आणि ह्याने थोडंसं छोटी चेन टाकणं अवघड जातं। त्यामुळे जास्तीत जास्त वापर म्हणलं तर या जरी थ्रेडचा करता येतो। हे पण जरी थ्रेड उपयोगाला येतं, पण हे मोठी चेन स्टिच टाकण्यासाठी त्याचा उपयोग होतो। सिल्क दोरा ह्याचा वापर आपण वेगवेगळी पाने फुले बनवण्यासाठी करतो। डोली धाग्याचा पण वापर तोच आहे, पण हा हँडवर्क साठी वापरला जातो आणि हा आरीवर्क करण्यासाठी वापरला जातो। याच्यामध्ये फरक एवढाच आहे की हा हँडवर्क आणि हा आरीवर्क करण्यासाठी वापरला जातो। आणि हा साधा दोरा ह्याचा वापर आपण चेन स्टिच टाकून त्यामध्ये मणी कसे लावायचे, ते कसे पॅक बसतील हे आपण ह्या दोऱ्यांनी पाहणार आहोत। तर ह्या दोऱ्यांनी चेन स्टिच टाकता येणं हे खूप महत्वाचं आहे, कारण की हाच दोरा आपल्याला मणी लावण्यासाठी, कट पाईप्स लावण्यासाठी, मोती लावण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे। त्यामुळे ह्याची प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे। तसं जरी थ्रेडचा पण वापर मोती लावण्यासाठी, कट पाईप लावण्यासाठी आपण करतो, पण ह्याचा वापर आपल्याला जास्त नाही करायचा आहे। आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे। ह्याचा वापर आपण चेन स्टिच, झिगझॅग स्टिच, अजून मडकन टाकण्यासाठी करतो। आता मडकन काय आहे हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन। इथपर्यंत जर तुम्हाला ह्या दोऱ्यांचा वापर कसा करायचा हे जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।